अध्यक्ष महोदय, जे सभासदांनी आज इकडे मागणी केली आहे, आज सहकार खात्याच्या माध्यमातून आम्ही ती जे प्रोसेस झालेले आहे त्याला स्थगिती देऊ आणि ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायची प्रयत्न करू. ठीक आहे, चला चला अभिमन्यू पवार. नमस्कार, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं गेल्या 2 दिवसापासून इथे ठिय्या आंदोलन चालू आहे. आपल्या माध्यमातून माननीय ग्रामविकास मंत्र्यांना मी विनंती करतो की या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची जी अंमलबजावणी करायचा विषय राहिलेला आहे. मला आठवते अध्यक्ष महोदय, मागच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेसच्या ग्रामविकास मंत्री पंकजताई मुंडे यांनी हा विषय खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता. त्या प्रतिनिधीला चर्चेसाठी बोलावलं होतं, त्या चर्चा पण झालेली आहे. काही निर्णय व्हायचे शिल्लक आहेत. मी आता विद्यमान ग्रामविकास मंत्र्यांना विनंती करेल आपल्या माध्यमातून की या प्रतिनिधीच्या संघटनेच्या प्रतिनिधीसोबत बैठक करावी, त्यांचे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा आणि सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी अशी विनंती करतो. ठीक आहे, बोला. अध्यक्ष महोदय, एक गडचिरोली जिल्ह्याचा अतिशय जो वाघ गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहंकार माजवलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक अतोनात शेतकऱ्यांचं खूप मोठं आंदोलन सुरू आहे. या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये नरभक्षक वाघानं 26/12/2022 ला मंगला प्रभाकर कोहपरे आणि 23/12/2022 ला ताराबाई लोहनबडे राहणार जेपरा हे गडचिरोली तालुक्याचे 2 आत्ता या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये संपूर्ण लोक नाराज इकडे तिकडे अस्ताव्यस्त घरी पडून आहेत. आणि या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 53 या नरभक्ष वाघानं नरबळी घेतलेली आहे. तर माझी या ठिकाणी विनंती आहे, गडचिरोलीच्या जिल्ह्यातील अतिशय जंगल व्याप्त जिल्हा आहे. त्या ठिकाणी शेतकरी जंगलामध्ये जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी सतोनात शेतकऱ्यांचं नुकसान होऊन राहिलं आहे. तर या 23 लोकांचं तर आज नरबळी गेलेली आहे. या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये 2 नरबळी गेली आहे, नरभक्षाने घेतल्या. या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 50 वाघ या ताळोबा जंगलामधून नॅचरली या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात. माझी विनंती आहे की या 50 वाघांचा बंदोबस्त सरकार करणार आहे का, आणि या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या ज्या शेतामध्ये जाऊ शकत नाही या शेतकऱ्यांना वाघामुळे मदत देणार आहे का, माझी विनंती आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री या ठिकाणी आहेत आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. बोला बोला, लवकर बोला. अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याने जे काही 2 दिवसापासून आंदोलन केलं, आता सन्माननीय सदस्यांनी तो मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तर त्यांच्या रास्त मागण्यासाठी ग्रामविकास मंत्री महोदयांनी त्यावरती दखल घ्यावी. दुसरं, या ठिकाणी आणखीन एक आंदोलनाचा भाग म्हणून ग्राम विद्युत व्यवस्थापक यांचे आंदोलन सध्या नागपूर या ठिकाणी चालू आहे. चला, आणि अक्षरशः 3-4 हजार वरती ते काम करताय. आणि यावरती सुद्धा खऱ्या अर्थाने ऊर्जा मंत्री महोदयाने दखल घ्यावी या ठिकाणी विनंती करतोय. काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा दुरुपयोग होणं योग्य नाही. आपल्याला जर एखादी अगदी तातडीची माहिती सभागृहात मांडायची असेल तर आपण मांडावी, नाही तर सभागृहाचा वेळ असाच चाललाय. शेवटचा आपण नरेंद्र बोंडरेकरजी. महोदय, ह्या सभागृहामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी जे धान खरेदी घोटाळा खूप मोठा होतोय असे अनेक विरोधी पक्षाकडून आरोप होतोय. अध्यक्ष महोदय, घोटाळे हे आज होतात असं नाही, तर अनेक वर्षापासून घोटाळे होतात. अध्यक्ष महोदय, माझा उपमुख्यमंत्री महोदयांना आणि अन्नपूर्णा मंत्र्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या घोटाळ्याची चौकशी करावी. परंतु जे शेतकऱ्यांनी जे धान विक्री केंद्रावरती जे घेतात हे केंद्र जर बंद झाले अध्यक्ष महोदय, तो शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. कारण त्यांचे धान जर खरेदी केंद्रावरती घेणारच नाही तो व्यापारीमध्ये कमी दरामध्ये विकावं लागेल. अध्यक्ष महोदय, म्हणून माझी आपल्या मार्फत विनंती आहे की हे सगळेचे सगळे केंद्र वाटल्यास चौकशी लावा, कारवाई करा, परंतु सगळे केंद्र, शासकीय केंद्र हे सुरू राहावं आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा एवढीच आपल्याकडून विनंती आहे. बच्चू कडू साहेब. चालू करा माईक त्यांचा. अध्यक्ष महोदय, खरं तर मी तक्रारीसाठी उभा नाही. शिंदे आणि फडणवीस सरकारने
जे दिव्यांग मंत्रालय दिलं त्याचं अभिनंदन करण्यासाठी खरं तर उभा आहो. मला वाटतं कदाचित हे सरकार बदललं नसतं तर दिव्यांग मंत्रालय आमच्या दिव्यांगांना मंत्रालयाची काठी भेटली नसते. मला माहित आहे की या सभागृहामध्ये जेव्हा मी हात बांधून आलो होतो तेव्हा देवेंद्रजीनं 3 दिवस सारखं आलो आणि तेव्हा लगेच लक्ष दिलं आणि 2 शासन निर्णय त्यावेळेस काढले. एकूण अध्यक्ष महोदय 82 शासन निर्णय आपण काढले. देशातलं हे पहिलं मंत्रालय आहे, देशातलं पहिलं राज्य सरकार आहे की ते दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं. म्हणून आपल्या आयुष्यभर आम्ही ऋणी राहू. तुम्ही म्हणाल तशा पद्धतीनं आम्ही वागू. कारण मी कडू जरी असलो तर कधी कधी गोड असतो हे लक्षात ठेवा. आणि आज दिव्यांग मंत्रालयासाठी जे तुम्ही केलं त्या सर्व दिव्यांग बांधवाकडून आपल्या सरकारला आशीर्वाद भेटो अशी सुद्धा प्रार्थना करतो. आणि दोन शब्द चांगल्या मंत्रालयाला चांगले मंत्री लाभतील. पुढे चला पुढचा बिझनेस घ्या. सावकारी साहेब एकदम थोडक्यात. थोडक्यात अध्यक्ष महोदय, पुसाला ट्रॉमा केअर आणि ग्रामीण रुग्णालय आहे, तिथे सफाई कर्मचारी होते कॉन्ट्रॅक्टवर, त्यांचे पगार न दिल्यामुळे सगळे घरी गेलेले आहेत. आता तिथे हॉस्पिटलमध्ये इतकी अस्वच्छता असते. माझी विनंती आहे की तिथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. ठीक आहे. राम सातपुतेजीचा. महोदय, मी 23 तारखेला या सभागृहामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून आता सांगितलं ना लाभणार चांगले. बसा. अध्यक्ष महोदय, 23 तारखेला मी या सभागृहामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून ज्या पद्धतीने धर्मांतरण फोर्सफुली केलं जातंय या विषयामध्ये लक्षवेधी मांडली. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर त्या पोलीस स्टेशनच्या पीआयला तात्काळ बदली केली तर त्या पोलीस स्टेशन मध्ये तिथं 2 वाळू माफिया लोकांनी आत्महत्येचा एक स्टंट केला. आणि त्याच्यानंतर मला नगर जिल्ह्यातून अनेक लोकांच्या धमक्या आल्या अध्यक्ष महोदय की आम्ही तुला बघून घेऊ, नगर जिल्ह्यामध्ये पाय ठेवून दाखव, अशा पद्धतीच्या धमक्या आल्या. अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने याच्यामध्ये त्या ठिकाणी वाळूवाले मटक्यावाले आणि सगळ्याला गोळा करून या पीआयने बदली झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनाचा स्टंट केला. अध्यक्ष महोदय, ज्या लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्यावरती कसल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयाला माझी विनंती आहे की तात्काळ त्या पीआय दराडेने हे जे घडवून आणलं सगळं त्यांचं आपण निलंबन केलं पाहिजे आणि या सभागृहाचा ज्यांनी अपमान केलाय त्यांना धडा शिकवला पाहिजे. चला आता पुढचा बिझनेस घ्या. शेवटचा सुर्वे साहेब बोला. लोक अध्यक्ष महोदय, आमच्या मतदारसंघामध्ये नंतर मनीषाताई चौधरी आणि सुनील राणे, आता सुनील राणे नाही तिथे, एक अधिकारी आहे सिटी सर्व्हे ऑफिसर्स, गेली 6 वर्ष एकाच पोस्टवर आहे. तो काय सरकारचा जावं आहे काय मला माहिती नाही, पण 6 वर्ष एकाच पोस्टवर आहे आणि 60 सोसायटीनी मला पत्र दिलेले आहेत. त्याच्या विरोधात प्रत्येक सोसायटी PR कार्डवर नाव चढवायसाठी 5-5 लाखाची मागणी करतो. अध्यक्ष महोदय, ॲक्विशनची रोड ॲक्विशनची बैठक बोलवली असता डीएमसी कडे, त्याला पत्र पाठवलं डीएमसी मॅडमनी, तो बैठकीला सुद्धा हजर राहत नाही. बोलतो माझं जे उकडायचं ते उकडून घ्या. अशा मुजोर अध्यक्ष अशा अधिकाऱ्यावर शासन सस्पेंड करणार का आणि त्याला निलंबित करा आणि त्याच्यावर लाचलुचपत अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी ही माझी विनंती आहे. मिनिट्स घ्या. द्या त्यांना, द्या सायटेशन द्या त्यांना, द्या दादांना द्या. मिनिट्स घेतात ना. महोदय, विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता कक्ष क्रमांक 3 तळमजला नवीन इमारत विधान भवन नागपूर येथे झाली. सदर बैठकीत समितीने विचारमंडळी करून गुरुवार दिनांक 29 डिसेंबर ते शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 पर्यंत सभागृहाचे कामकाज पुढील प्रमाणे असावे अशी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार दिनांक 29 शासकीय कामकाज अंतिम आठवड्याचा प्रस्ताव. शुक्रवार दिनांक 30 शासकीय कामकाज अशासकीय कामकाज विधेयक. महोदय, कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारसी सभागृहाने संमत कराव्यात असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रश्न असा आहे की कामकाज सल्लागार समितीने केलेल्या शिफारशी सभागृहाने संमत कराव्या. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे. माननीय मुख्यमंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013च्या कलम 395च्या पोटकलम 1(ब) अन्वये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित मुंबई
यांचे सन 2018-2019 या वर्षाचा 45वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतोय. सेक्रेटरी महोदय, अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम 2005 मधील प्रकरण 4 च्या कलम 14 च्या पोट कलम 1 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांचे सन 2016, 2017 व 2017 ते 2018 या वर्षाचे वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळ मर्यादित यांचे सन 2021-22 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभासमोर ठेवतो. तिसरा, अध्यक्ष महोदय, मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांचे सन 2021-2022 या वर्षाचे वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम 1974 च्या कलम 24 अन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे सन 2020 ते 2021 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठाच्या अधिनियमातील कलम 43(3) अन्वये क डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंगे कोल्हापूर यांचा सन 2021-2022 या वर्षाचा वार्षिक अहवाल, ख सोमय्या विद्याविहार विद्यापीठ मुंबई यांचा सन 2020-2021 या वर्षाचा वार्षिक अहवाल, ग MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे यांचे 16-17 ते सन 2020-21 या वर्षाचे वार्षिक अहवाल, घ संजय ओढावत विद्यापीठ कोल्हापूर यांचे सन 2017-18 ते सन 2020-21 या वर्षाचे वार्षिक अहवाल, ड विश्वकर्मा विद्यापीठ पुणे यांचे सन 2017-2018 ते सन 2020-21 या वर्षाचे वार्षिक अहवाल सभागृहात ठेवतो. च महोदय, मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 135 पोट कलम 4 अन्वये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचा सन 2021-2022 या आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल व वार्षिक विषय पत्रके सभागृहात ठेवतो. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. आज प्राप्त झालेले सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 मांडण्याची सभागृहाने अनुमती द्यावी असा प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 मांडतो. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 मांडण्यात आले. विचार खंडशः विचार व संमत करणे. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022. माननीय अध्यक्ष महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITI कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITI कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल.
खंड 2 ते 53 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 53 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. अध्यक्ष महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 संमत करावे असा आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 39 ITM कौशल्य विद्यापीठ नवी मुंबई विधेयक 2022 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022. महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2022 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 66 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 66 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2022 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 36 महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक 2022 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. खरं म्हणजे या सभागृहाचे मी आभार मानतो की या सभागृहाने नवीन लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर केलं. खर तर समोरच्या बाकावरचे लोक राहिले असते तर अधिक आनंद झाला असता, परंतु या विधेयकाच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली होती. त्यामुळे ते असते तर कदाचित अजून ते एकमत आपल्याला या ठिकाणी दाखवता आलं असतं. पण या निमित्ताने मला हे निदर्शनास आणायचं आहे की केंद्र सरकारने लोकपाल कायदा तयार केल्यानंतर विविध राज्य सरकारने त्याच धर्तीवर लोकायुक्त कायदा तयार करावा अशा प्रकारची अपेक्षा होती. आणि त्या संदर्भात माननीय अण्णा हजारे यांनी एक उपोषण देखील केलं होतं. सन्माननीय गिरीश महाजनजी आणि मी आम्ही स्वतः त्यांच्याकडे त्यावेळी गेलो होतो आणि त्यांना हे आश्वस्त केलं होतं की अशा प्रकारचा आपल्याला अपेक्षित असलेला लोकायुक्ताचा कायदा हा महाराष्ट्र सरकार तयार करेल. त्यांची मागणी अशी होती की हा कायदा तयार करताना आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण एक हाय पॉवर कमिटी तयार केली आणि त्या कमिटीमध्ये माननीय अण्णा हजारेजी आणि त्यांच्यासोबत त्यांनी दिलेले जे प्रतिनिधी होते या प्रतिनिधींना देखील त्या कमिटीमध्ये ठेवलं आणि सातत्याने जो काही ड्राफ्ट आपण तयार केला होता त्या ड्राफ्टवर या समितीच्या बैठका झाल्या आणि जे जे बदल त्यामध्ये माननीय अण्णा हजारेजींनी किंवा त्या समितीने सुचवले ते सगळे बदल आपण मान्य केले. या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे, यापूर्वीचा आपला लोकायुक्तांचा कायदा हा 1971चा कायदा आहे. या कायद्यात आणि या कायद्यातला प्रमुख फरक हा आहे
की त्या कायद्याच्या अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम जो आहे तो त्या कायद्यात समाविष्टच नव्हता. त्यामुळे स्पेशल केस म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची चौकशी त्यांना करता यायची आणि रिकमेंडेटरी पॉवर केवळ त्या ठिकाणी होते. मात्र आता हा जो भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे या कायद्याला देखील आता या लोकायुक्तांच्या अंतर्गत आणलाय आणि जुन्या कायद्याच्या मध्ये मंत्री किंवा मुख्यमंत्री यांचा कुठलाही समावेश नव्हता. एखाद्या मंत्र्यावर तक्रार झाली तर स्पेशल केस म्हणून याच्याकडे पडताळणी करा असं गव्हर्नर पाठवू शकायचे, पण रिकमेंडेटरी पॉवर त्या ठिकाणी होते, याच्या पलीकडे काही नव्हतं. मात्र आता या कायद्यामुळे आपण मुख्यमंत्री, मंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांनाही लोकायुक्तांच्या अंतर्गत त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि एखादी भ्रष्टाचाराची घटना जर घडली असेल तर त्यावर लोकायुक्त योग्य प्रकारची कारवाई करू शकतात. हे करत असताना खोट्या चुकीच्या तक्रारी होऊ नये याही संदर्भातली काळजी घेतलेली आहे आणि त्यामुळे केंद्रीय लोकायुक्त लोकपाल कायद्याने जशा प्रकारचे फिल्टर्स ठेवलेले आहेत की कोणी उठलं आणि चुकीची तक्रार केली असं नाही, तर त्याचे काही फिल्टर्स आहेत. उदाहरणादाखल आमदारांच्या संदर्भात आपल्याला अधिकार आहे किंवा मंत्र्यांच्या संदर्भात गव्हर्नरला अधिकार आहे. या सगळ्या फिल्टर मधनं गेल्याशिवाय ही तक्रार त्या ठिकाणी दाखल होणार नाही. त्यामुळे योग्य तक्रार असेल तर ती दाखल करूनच घ्यावी लागेल आणि खोट्या तक्रारी या दाखल होणार नाहीत. अशाही प्रकारचं जसं केंद्रीय लोकायुक्त कायद्यामध्ये आहे तसंच या कायद्यामध्ये देखील अशा प्रकारची तरतूद ठेवण्यात आली आहे. आणि आता या कायद्यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाचे रिटायर्ड जस्टिस किंवा उच्च न्यायालयाचे रिटायर्ड चीफ जस्टिस यांना आपण आता लोकायुक्त म्हटलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण काही पदं ठेवलेली आहेत. म्हणजे लोकायुक्त जसं केंद्रीय कायद्याच्या अनुसार लोकपाल हे पॅनल आहे तसंच हे पॅनल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार या पॅनलला 2 जणांच्या बेंचने काम करण्याचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं एक ऐतिहासिक विधेयक आपण या ठिकाणी आज पारित केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की पारदर्शी पद्धतीनं कारभार करण्याकरता या विधेयकामुळे आपल्या सगळ्यांवर बंधन येईल आणि निश्चितपणे महाराष्ट्र हे एक पहिलं राज्य ठरेल की ज्यांनी लोकपाल कायद्यासारखं आपलं लोकायुक्त विधेयक हे या ठिकाणी मंजूर केलं. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो, या सभागृहाचे आभार मानतो की या सभागृहाने हे या ठिकाणी मंजूर केलं आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. चला हो एक मिनिट भास्कर, आपल्याला फक्त एक लक्षात आणून देतो की बिल संमत झालेलं आहे. अध्यक्षांनी उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेलं आहे सभागृहाचं, त्यामुळे बिलावरती आता बोलणं योग्य राहणार नाही. चला सूचना. आम्ही बोलून काय फायदा होणार माझा आग्रह होता की आपण सभागृहात बसावं. ऐका ना, म्हणूनच सांगतोय ना, ते आपण बरोबर बोलताय कारण आपणही काही कालावधीमध्ये विरोधी पक्षात होता अध्यक्ष महोदय, परंतु असं होत नाही. अध्यक्ष महोदय इतक्या महत्वाचं विधेयक आहे, वास्तविक ऑर्डर ऑफ डेवर हे विधेयक हे लक्षवेधीच्या नंतर आहे अध्यक्ष महोदय, लक्षवेधीच्या अगोदर नाहीये. आपण कशा करता काही कारवाई करायची अध्यक्ष महोदय? आणि आपण असं अनेक वेळा सभागृहामध्ये असं अनेक वेळा केलेलं आहे की एखाद्या वेळा बोलून झाल्यानंतर परत विरोधी पक्षाचे विचार आपण ऐकून पण घेतलेले आहेत. नायाशातला भाग नाही, असं अनेक वेळा घडलेलं आहे. काय नवीन काय घडत नाही अध्यक्ष महोदय. संजय कुटेजी.
अध्यक्ष महोदय, मी एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक अतिशय गंभीर प्रश्न आपल्यासमोर उपस्थित करत आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये प्रबंधक भरती प्रक्रिया सुरू झालेली अध्यक्ष महोदय, आणि यामध्ये 12 डिसेंबर 2022 ला पात्र यादी जाहीर केली. त्यामध्ये जे पात्र होते त्या यादीमध्ये काही अपात्र केले, अपात्रचे पात्र केले, आणि यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप जे आहे हे नोंदवण्यात आले अध्यक्ष महोदय. आणि विशेषतः ही भरती प्रक्रिया शासनाची पूर्व परवानगी न घेता सुरू झालेली अध्यक्ष महोदय, आणि 1966च्या तरतुदीनुसार चुकीची प्रक्रिया शासनाची परवानगी चालू झाली अध्यक्ष महोदय. म्हणून माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन हा अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत इथं वैद्यकीय शिक्षण मंत्री बसलेले आहेत. ही प्रक्रिया जी नियमबाह्य होते ती प्रक्रिया तात्काळ दखल घेऊन ही प्रक्रियेला स्थगिती द्यावी व या प्रक्रियेच्या याच्यामध्ये चौकशी करण्यात यावी. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, हो, सन्मान्य सदस्य संजय कुटे यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे खरा आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या बाबतीमध्ये त्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मनमानी कारभारच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी आहेत, अनेक अडचणी त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत, आणि हे शासनालाही कुठल्या पद्धतीने विचारात घेत नाही. खरं म्हणजे ही सगळी भरती आहे ही आम्हाला न विचारता न परवानगी घेता ही या ठिकाणी झालेली आहे. पण ते म्हणतात मी स्वायत्त आहे, मला सगळे अधिकार आहे, आणि त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही जी भरती झालेली आहे ही आपण या ठिकाणी रद्द करू आणि त्याची सखोल चौकशी करून यांच्या पदाधिकारी अध्यक्ष आहेत यांच्यावर या ठिकाणी कारवाई करू. बोला. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यामध्ये मानवत शहरामध्ये 17 तारखेला एक फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी राज्याच्यामध्ये त्यांचा जो अवमान सातत्यानं होता ते शहर बंद करण्याचा एक पुकार केलेला होता. आणि या पूर्ण शहर बंद झाले असताना सुद्धा काही आंबेडकरी कार्यकर्ते या ठिकाणी पूर्ण शहराची पाहणी करत होते की बंद झाले की नाही झाले. तर त्यामध्ये तिथल्या पीआयनी या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे नोंद केलेले 135 अन्वये गुन्हे नोंद केलेले आहेत. असे अनेक मोर्चे आणि या ठिकाणी झाले परवानगी नसता झालेले आहेत, पण त्याच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे झालेले नाहीत. परंतु काल 17 तारखेला त्याचे गुन्हे नोंद झाले. तर माझी अशी विनंती आहे माननीय गृहमंत्र्यांना की त्याचे गुन्हे पुन्हा परत करण्यात यावेत, घेता येईल. ठीक आहे. जोरगेवार साहेब एकदम थोडक्यात. अध्यक्ष चंद्रपूरचं असेल तरच. चंद्रपूरचंच आहे, कुठलं बाहेरचं नाही. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मंत्री महोदय, चंद्रपूरला सिंथेटिक ट्रॅक शासनाच्या पैशातून तयार केलेला आहे. पोलीस भरती आणि इतर विभागांच्या भरत्या सुरू आहे. त्या ठिकाणी तिथल्या डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरनी 500 रुपये जनतेकरता आणि 300 रुपये सर्वसामान्य खेळाडूंच्या करता मासिक शुल्क आकारलेलं आहे. ते तात्काळ रद्द करावं असं मी क्रीडा मंत्री जे आहे चंद्रपूरच्या डीएसओनी क्रीडा अधिकाऱ्यांनी त्या ट्रॅकवर फिरण्याचे 500 रुपये प्रति महिना सर्वसामान्य नागरिकांकडून आणि खेळाडूंकडून 300 रुपये महिना, पोलीस भरती आणि सगळ्या भरत्या सुरू आहे तर ते तात्काळ त्याच्यावर स्थगिती द्यावी अशी विनंती आहे. चंद्रपूरमध्ये याच्याबद्दलचा खूप रोष आहे. अध्यक्ष महाराज. तशी अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये माहिती घेऊन त्याला तत्काळ स्थगिती द्या. अध्यक्ष महाराज, लातूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी एक आंदोलन चालू आहे. त्यांची मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पार्क इथे पूर्ण आकृतीचा डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात यावा. माझी विनंती आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्या कार्यक्रमासाठी लातूरला आले होते. माझी विनंती आहे की तो पार्क या ठिकाणी जो कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्ण आकृती पुतळा उभा करायचा आहे त्या आंदोलन जे चालू आहे त्यासाठी आपण लक्ष देऊन तिथं लागणारा निधी आणि जे काही आंदोलन मागे घेण्यासाठी आपलं सहकार्य असेल. होय अध्यक्ष महोदय, निश्चित त्या संदर्भात सन्मान्य भैयांची चर्चा करून तात्काळ मार्ग काढण्यात येईल. बोला निकम साहेब. कोकणामधील निकम साहेब होते त्यांनी लातूरचं आहे सोबत आहे. सन्माननीय संभाजी पाटील निलंगेकरांनी दिला. आंबेडकर पार्क येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा या अगोदरच आहे. त्यामुळे आंबेडकर पार्क येथे आणखी एका पुतळ्याला उभं करण्याची जी काही मागणी किंवा आंदोलन होत आहे या संदर्भामध्ये सुद्धा शासनानं ही बाब पडताळून पाहायला हवी. कारण तत्कालीन नगरपालिकेनं तिथं पूर्णाकृती पुतळा यापूर्वीच उभा केलेला आहे
आपणही त्या कार्यक्रमाला तिथे आला होता आणि त्याचं सुशोभीकरण व्हावं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून एका पार्कमध्ये 2 पुतळे उभं करणं हे देखील महाराष्ट्राच्या परंपरेला मला असं वाटतं की ते योग्य असेल का याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आपले लातूरचे आमदार माननीय अमितजी देशमुख यांनी जो भूमिका मांडली, एकच पुतळा आहे, त्या भागातील जनतेची जी मागणी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी त्या भागातील जनतेच्या मागणीनुसार आपल्याला त्या ठिकाणी पार्कला जे एक पूर्ण आकृतीचा त्या ठिकाणी 50 फुटीचा एक आपण क्ले मध्ये जो आपण स्टॅच्यू उभा केला होता, त्याच्या अनुषंगाने जी मागणी आहे त्या मागणीला पाठिंबा सरकारने द्यावा अशी. ठीक आहे, बोला. अध्यक्ष महोदय, सन्मान्य अमित देशमुख साहेब आणि सन्मान्य संभाजी भैया निलंगेकर या दोघांची चर्चा करून एक अतिशय चांगला सन्मानजनक तोडगा काढण्यात येईल, जेणेकरून जे उपोषण करते आहेत ते उपोषण करणार नाहीत आणि त्या ठिकाणी त्यातनं योग्य मार्ग निघून भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान हा कसा उंचावेल अशा प्रकारचाच प्रयत्न केला जाईल. चला अध्यक्ष महोदय, निकम साहेब. अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये फळबाग लागवड आहे, त्यामध्ये आंबा, काजू, नारळ, पोपळीच्या बागा आहेत आणि ह्या बागांसाठी एजी अदर लाईटचं बिल आकारलं जातं आणि ते जवळजवळ 3 पट असतं. एक तर कोकणचा माणूस लाईट बिल वेळच्या वेळी भरत असतो, तो काय आकडे बिकडे टाकत नाही. तरी माझी उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन एजी अदर मधून एजी मध्येच ती लाईट बिल ठेवण्यात यावी. चला. अध्यक्ष महोदय, मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छिते की पालघर जिल्ह्यातील तारापूर MIDC तर्फे रासायनिक दूषित पाणी समुद्रात सोडल्यामुळे संपूर्ण अरबी समुद्र त्या एरियातला काळकुंड झाला आहे. मच्छीमारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की हे प्रदूषित पाणी सोडल्यामुळे जी मच्छी आहे त्या मच्छीवरून लोकांनी जर ती मच्छी खाल्ली तर लोकांवर पण त्याचे दुष्परिणाम होतील का, ह्यासाठी ती MIDCच्या प्रदूषण खातं आहे त्यांनी त्याची चौकशी तातडीने करावी आणि मच्छीमार हे सातपाटी येथील कोस्टल जे पोलीस स्टेशन आहे तिकडे FIR करायला गेले होते, पण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाहीये. तरी शासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यावं. मंदाताई. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये समृद्धी मार्ग हा अतिशय एक हिराप्रमाणे बनवलेला महामार्ग आहे जो महाराष्ट्राला शोभेस आणि साजेसा. मी माननीय तत्पूर्वी त्यावेळीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब यांचं अभिनंदन करते. परवा मी त्या मार्गाने जात होती शेगावला, पण एक बाब अतिशय महत्वाची म्हणून मी लक्षात आणून देते. येताना गाडी आपली 120 किंवा 150च्या स्पीडने मोठा महामार्ग असल्यामुळे सर्वजण नेतात, पण गंमत अशी झाली की अचानक त्या महामार्गामध्ये एक मोठं माकड आल्यामुळे अगदी स्पीडला गाडी असल्यामुळे अपघात होण्याची फार शक्यता निर्माण झाली आणि माझ्या अगोदर जी गाडी होती ती सुद्धा वाचली. अध्यक्ष महोदय, दुसऱ्या थोड्या अंतरावर गेल्यावर बरेचसे कुत्री सुद्धा त्या रस्त्यावर येत होती. तर अशा एवढ्या मोठ्या महामार्गावर बेफान आपण गाडी चालवतो, तर मला माननीय उपमुख्यमंत्री सभागृहात आहेत त्याच्यावरती आपण बंदोबस्त करावा. धन्यवाद. होय अध्यक्ष महोदय, मुळातच तिथे आता खाली जाळी देखील आपण लावणार आहोत जिथनं ती कुत्री येतात. अर्थात वानरांना थांबवण्याची जाळी अद्याप आपल्याकडे नाही आहे, पण तो एक छोटा पॅच आहे की ज्या ठिकाणी वानर येत आहेत त्याचा एक काहीतरी, कारण शेवटी ते त्यांचं हॅबिटेट आहे त्याच्यात आपण शिरलेलो आहे, त्याच्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याच्या ऐवजी वेगळी व्यवस्था व्यवस्थित. चला शेवटचं अजय चौधरी साहेब, त्यानंतर लक्षवेधी. चला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो. माझ्या मतदारसंघातील शिवळी वळली एलिव्हेटेड रोडमध्ये बाधित होणारे लोक आज ते रहिवासी उपोषणाला बसलेत. अध्यक्ष महोदय, तिथे सेनानगर, हनुमाननगर, फुलेनगर या झोपडपट्टीतले जवळजवळ 200 बाधित लोक, हे आमचं पुनर्वसन त्याच जागी करा किंवा जवळपासच्या विभागात करा म्हणून विनंती करतायत.
आणि ठीक आहे. त्याकरता सरकारने कृपया त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना योग्य असा निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतोय. रोहित पवारजी चला शेवटचा. अध्यक्ष महोदय, लाईटचा प्रश्न अतिशय बिकट त्या ठिकाणी होत चालला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जामखेड या तालुक्यामध्ये खांडवी या गावामध्ये 20-25 कोटी खर्च करून सोलारचा प्रोजेक्ट उभा आहे. अध्यक्ष महोदय, मी उपमुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो की सरकारने पैसे खर्च केलेले आहे, फक्त एक राजकीय द्वेषातून कुणीतरी एक पत्र आपल्याला दिलं आणि त्याच्यामुळे आपण त्याला स्थगिती दिली आहे. तिथे असणाऱ्या 4 गावांना दिवसा लाईट मिळू शकते. शेतकऱ्यांचे प्रश्न आज त्या ठिकाणी सुटू शकतात. सर्व पैसा खर्च झालेला आहे. आपल्याला मी विनंती करतो की आपण त्याच्यावर त्या ठिकाणी निर्णय द्यावा. तात्काळ हे पडताळून पाहण्यात येईल अध्यक्ष महोदय. त्या संदर्भात काही गावकरी आले होते, त्यांचं काही म्हणणं होतं म्हणून त्या ठिकाणी स्थगिती दिली होती, पण लगेच आपण ती पडताळून पाहू. दादाजी केचे. अध्यक्ष महोदय, वर्धा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा या ठिकाणी बोर व्याघ्र प्रकल्प आहे. अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात वाघाचा दहशत निर्माण झालेली आहे. आता या 2 महिन्यामध्ये 13 लोकांचा जीव घेतलेला आहे या वाघानं. लक्षवेधी झाल्यावर अशा 1 मिनिट अध्यक्ष, लक्षवेधी झाल्यावर देतो. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे व्याघ्र प्रकल्पाच्या दहशतीमध्ये अनेक शेतकरी भयभीत झालेले आहेत. त्यांच्या सिंचनाची व्यवस्था होत नाही आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी 12 तास वीज दिवसाला जर मिळाली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेल, पीक शेतकऱ्यांचं घरापर्यंत येईल, सिंचनाची व्यवस्था होईल. अशा पद्धतीनं जसं चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर अशा 5 जिल्ह्याचा 12 तास विजेचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला, त्याला जोडून वर्धा जिल्ह्याचा निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून वाघानं जे दहशत निर्माण झालेली आहे, दिवसा ढवळ्यात 13 लोकांना शेतकऱ्यांचा जीव जाते आहे. अशा परिस्थितीमध्ये वाघापासून जर निवारण करायचं आहे, शेतकऱ्यांना जोपासायचं आहे, तर 12 तास वीज दिवसा ही मिळाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 1. चला कोणाची? अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे. माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभेतील दक्षिण सोलापूरमध्ये मुळेगाव तांडा येथे सोनांकूर एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड हा कत्तलखाना आहे. अध्यक्ष महोदय, हा कत्तलखाना पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चालवलं जातं. ज्यावेळी कत्तलखाना चालू केलं, त्या मालकाने हमी पत्र दिलं होतं की कुठलंही प्रदूषण ह्यातून होणार नाही. अध्यक्ष महोदय, 2013 पासून आज तागायत त्या भागातील आजूबाजूचे पाणी चाचणी बघितले तर पूर्णपणे पाणी चाचणी दूषित आढळलेली आहे, जमीन खराब झालेली आहे. आजूबाजूच्या 2 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन हा ठराव केलेला आहे की कत्तलखाना बंद करावा. अध्यक्ष महोदय, गोवंश बंदी हत्याबंदी असताना सुद्धा ही तिथे गोवंश सुद्धा कापले जातात. सर्टिफिकेशन अधिकारी काही हाताशी धरून खूप चुकीच्या पद्धतीने गायीचे असतील इतर जनावरांची हत्या केली जातात. तर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर सुद्धा या कत्तलखान्यामध्ये आढळलेला आहे. खूप साऱ्या म्हणजे त्याच्या बांधकामाचा परवाना सुद्धा ग्रामपंचायतीने दिलेला नाही. तर खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी ह्या कत्तलखान्यामध्ये घडतात. माझी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना या संबंधित माझा प्रश्न आहे की ह्याची त्वरित चौकशी करून ह्याच्यावर कारवाई कराल का? सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय त्यातली त्यांनी सांगितली ही बाब वस्तुस्थिती आहे की सोनांकूर एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सन 2017 मध्ये 2 बांगलादेशी नागरिक मिळून आले होते. त्यानंतर त्याच्यावर पोलीस स्टेशनच्या स्तरावर कारवाई केली होती आणि त्यांना त्यानंतर बाहेर काढलं होतं. कत्तलखान्याच्या संदर्भात काही मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत की ज्यामध्ये विशेषतः बांधकाम परवानगी योग्य प्रकारे घेतलेली नाही तर तात्काळ ते देखील तपासण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलंय की प्रदूषणाचे नियम पाळले जात नाहीत, त्याची चौकशी केली जाईल आणि त्यांनी हे सांगितलं की गोवंशाची देखील त्या ठिकाणी हत्या होते. तर या ज्या सगळ्या बाबी त्यांनी सांगितलेल्या आहेत याची एक उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. चला राम सातपुतेजी. अध्यक्ष महोदय, सिद्धरामेश्वराच्या पुण्यभूमीमध्ये तसेच तुळजापूर, अक्कलकोट या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त जात असतात, परंतु या कत्तलखान्यामुळे भाविक भक्तांच्या मोठ्या प्रमाणामध्ये भावना दुखवल्या जात आहेत. माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न असा आहे की या विषयामध्ये आपण निर्धारित वेळेमध्ये याची चौकशी पूर्ण करणार का? 1 महिन्यात करण्यात येईल. चला लक्षवेधी क्रमांक 2.
लक्षवेधी क्रमांक 2 महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, हा औरंगाबाद महानगरपालिका इथल्या सिटी इंजिनियरच्या बाबतीमधला विषय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे उत्तरामध्ये जे दिलेलं आहे ह्या सर्व बाबी जर आपण बघितल्या तर चुकीची नेमणूक झालेली आहे. कोणत्याही महानगरपालिकेमध्ये सिटी इंजिनियर हे एसी लेवलचे असतात. अध्यक्ष महोदय, त्यांना प्रमोशन कसं दिलं हे आपण सगळं सांगितलं. मंत्री महोदय, ते मी ते लेखी तुम्हाला देणार आहे, ते सुद्धा चुकीचं झालेलं आहे सगळं. परंतु आज विषय काय आहे, एससी केडरचे हे फक्त या ठिकाणी देऊ शकतात बाहेरून. त्यांना प्रमोशन कार्यकारी अभियंतापर्यंत दिलं हे ठीक आहे, काय हरकत नाही, त्याच्यावर आपण नंतर मी तुम्हाला सांगतो, ते पण चुकीचं आहे. पण एसी असताना त्यांनी 2013 पासून आजतागायत हे सगळं त्यांनी केलेलं आहे. तदनंतर मंत्री महोदय, याच्यानंतर त्यांनी सतत 3दा करार पद्धतीनं 30 जून 2021 रोजी माननीय अध्यक्ष महोदय यांची रिटायरमेंट झालेली आहे. आणि ही रिटायरमेंट झाल्यानंतर 3दा बेकायदेशीर करार पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी काम करायला दिलंय. अध्यक्ष महोदय, 2 बाबी आहेत. करार पद्धतीनं देण्याकरता आपल्याला एम्पॅनलमेंट करावं लागतं, अगोदर जाहिराती द्याव्या लागतात, त्याची पूर्ण प्रोसिजर फॉलो करावी लागते, शासनाची परवानगी घ्यावी लागते. असं यांनी काहीच नाही केलं. त्यांच्या लेवलवर दिला आणि पोस्ट फॅक्टो करता अध्यक्ष महोदय शासनाला पाठवलं. ते अगदी चुकीचं, बेकायदेशीर आहे. नंबर 1. नंबर 2, त्यांना करार पद्धतीने दिल्यानंतर त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर वापरले. अध्यक्ष महोदय, इतकंच नाही, त्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने 317 कोटी रुपयाचं याच्यावर टीएस दिलं. अध्यक्ष महोदय, स्वतः. आणि अध्यक्ष महोदय, सर्वात गंभीर बाब काय माहितीये, हे सिटी इंजिनियर प्रचंड करप्शन मध्ये लुप्त आहेत. यांनी औरंगाबाद शहरामध्ये बघा अध्यक्ष महोदय, सिटी इंजिनियर हा फार महत्वाचा असतो. एकीकडे समजा तुमचे हे असतील कमिशनर महोदय, पण त्यापेक्षा किंवा त्या बरोबरीने सिटी इंजिनियर सर्व बाबती करता अध्यक्ष महोदय हा महत्वाचा पार्ट आहे. आणि यांनी डिफर्ड पेमेंट असेल, समांतर जलवाहिनी असतील, औरंगाबाद शहरातील 125 कोटी रुपये शासनाने दिले, त्यापैकी 30 कोटीचे पण रस्ते अध्यक्ष महोदय झाले नाही, सगळे छिन्न विच्छिन्न रस्ते झालेले आहेत त्या शहराचे. समांतर जलवाहिनीमध्ये तसंच, एलईडी मध्ये तसंच, सीसीटीव्ही मध्ये तसंच. आणि अत्यंत महत्वाचं अध्यक्ष महोदय, त्याच वेळेला यांनी प्रचंड प्रॉपर्टीज घेतल्या आहेत. म्हणजे तुम्ही आश्चर्याची बाब बघा अध्यक्ष महोदय, 2014, 2018 मी माझ्या प्रश्नामध्ये जवळपास सगळ्या प्रॉपर्टीचे विवरण दिलेत. मंत्री महोदय, त्याचं उत्तर खरं म्हणजे नाही दिलेलं. मी हे सांगितलं होतं की या प्रॉपर्टी 2014-18 मध्ये नोकरी कार्यकाळामध्ये त्यांनी नावावर घेतल्या आणि त्याचा फेरफार आता रिटायरमेंट झाल्यानंतर केला. अध्यक्ष महोदय, म्हणजे ते अँटी करप्शन मध्ये आलेले आहेत. म्हणून मी जास्त तुम्हाला मंत्री महोदय, मला एक पाहिजे, ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. राज्यामध्ये चुकीचा मेसेज जाईल अशा अधिकाऱ्यांना जर आपण सोडलं तर त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या मी रेकॉर्डवर ठेवलेल्या आहेत, त्यांनी जितक्या प्रॉपर्टीज घेतल्या अध्यक्ष महोदय त्याच ठिकाणी डेव्हलपमेंट करतात. ते प्रॉपर्टी घ्यायच्या, बिल्डरशी संधान सांधायचं, त्यांच्याकडनं दुकाना घ्यायच्या, त्या रजिस्टर त्यावेळेला करायच्या आणि आता त्याच्या फेरफार करायच्या. इतका मोठा सगळं घबाड यांनी केलेला आहे. म्हणून त्यांची आपण अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी लावणार का? नंबर 1. नंबर 2, आपण आपल्या उत्तरामध्ये सांगितलं उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष महोदय यांची चौकशी लागली होती. उच्च न्यायालयाने सांगितलं यांची चौकशी करा. सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत यांची चौकशी झाली. माननीय आयुक्तांनी 2021 मध्ये ऍफिडेव्हिटवर हायकोर्टमध्ये त्यांच्यावरचे 10 दोष सिद्ध झाल्याचं ऍफिडेव्हिटवर सांगितलं. आणि